तर आज आपण पाहतोय सुपर डिलिशियस, सुपर क्रिस्पी म्हणजे सुपर सॉफ्ट अशी नानकटाई। ही नानकटाई आपण साजूक तुपात बनवलेली आहे। पाहू शकता एका वाटीमध्ये साधारणतः एक 12 ते 15 नानकटाई साइज प्रमाणे तयार होतात। आता इथे आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, साजूक तूप। साजूक तुपाचं प्रमाण आपण ज्या वाटीने घेणार आहोत त्याच वाटीने आपण बाकीच्या सगळ्या वस्तूंचं प्रमाण घेणार आहोत। आता साजूक तूप सगळं आपण एका प्लेन आपली जी प्लेट असते, थाळी जिला म्हणतात, त्या थाळीमध्ये जर आपण ओतून घेतलं तर आपल्याला फेटायला ते सोपं पडतं, कारण हे आपल्याला छान असं भरपूर फेटून घ्यावं लागतं हलकं होईपर्यंत। यामध्ये आपण अर्धी वाटी साखर ॲड केलेली आहे। अर्धी वाटी साखर पिठी साखर घेतली आपण, म्हणजे आपल्याला फेटायला ते सोपं पडतं। आता छान मिक्सिंग करत करत आपल्याला फेटून घ्यायचं आहे, तुपासोबत छान मिक्स करून घ्यायचं आणि एका बाजूला फेटायचं, एका डिरेक्शनमध्ये आपल्याला फेटायचं आहे। छान अगदी हलकं आणि त्याचा रंग पूर्णपणे बदलेपर्यंत आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे। पाहू शकता रंग बदलला आहे आणि आपलं मिश्रण देखील खूप हलकं झालेलं आहे। आता वेलची पूड टाकली आहे मी अर्धा चमचा, तुम्हाला हवे तितक्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता। इकडे प्रीहीट करायला मी पॅन ठेवलेला, म्हणजे भांडं ठेवलेलं आहे ज्याला लीड आहे, आणि ते प्रीहीट 5 ते 7 मिनटं केल्यामुळे आपली नानकटाई पटकन तयार व्हायला मदत होते। आता आपलं मिश्रण फेटलेल्या मिश्रणामध्ये 1 वाटी आपण मैदा घातला आहे, अर्धी वाटी साखर, 1 वाटी मैदा, बारीक रवा ऑप्शनल आहे। बारीक रवा आपण अगदी अर्धा चमचाच घेतला, सॉरी 1 चमचाच घेतलेला आहे, हा नाही टाकला तरी चालेल। बेसन टाकणं मस्ट आहे, बेसन आपण 2 चमचे ॲड केलेलं आहे। बेसनामुळे आपण आपली नानकटाई असते ती जास्त अशी कलर देखील छान येतो आणि खमंग होते, कारण तुपासोबत बेसन छान भाजलं गेलं की तिला जास्त खमंगपणा येतो। आता आपण बेकिंग पावडर आणि कुकिंग पावडर असं दोन्ही, म्हणजे बेकिंग सोडा आणि कुकिंग सोडा अर्धा चमचा पोह्यांचा जो आपला असतो रेग्युलर तो ॲड केलेला आहे। आता आपण हे जे सगळं मिक्सिंग आहे, आपण जे काही साहित्य यामध्ये ॲड केलं ते छान मिक्स करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने। आपण पीठ मळतो तसं अजिबात प्रेस करायचं नाही, कुठल्याही प्रकारचा दाब त्याच्यावर द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने नुसतं एकत्र करून घ्यायचं। ते फार प्रेस करून त्याचा गोळा बनवायचा, घट्ट असा प्रयत्न करायचा नाही। इकडे आपण प्लेट तयार करून घेतली, त्या पॅनमध्ये बसेल एवढीच थाळी आपण घेतली, त्यामध्ये बसेल अशा आकाराची, आणि तिला फॉईल लावून घेतला आहे, म्हणजे त्याच्यावर आपण आपल्या नानकटाई अरेंज करू शकतो। आता आपण इथे एक पळी घेतली आहे, पळीच्या साहाय्याने आपण पटपट नानकटाई एकसारख्या आकाराच्या तयार करू शकतो। आता काजू आपण बरोबर मध्यावर इथे ॲड करून घ्यायचे आणि त्यावर अगदी आपल्याला ज्या आकाराचे हवे, लिंबा एवढा गोळा वगैरे आपण यामध्ये ॲड करायचा। अगदी तेवढी पळी भरून करायची नाही, कारण मग खूप जाड झाली तर ती आतून शिजत नाही। पाहू शकता अगदी, आणि मग साईडला जे साईडच्या ज्या कडा असतात त्या आपल्याला एकसारख्या फक्त करून घ्याव्या लागतात। काढून दाखवते मी एक, पाहू शकता अगदी हलक्या हाताने नुसती हे करून घेतली होती आणि आता आपण ती अलगद काढून घेतली। आता साईड्स आपल्याला प्रेस करून, अगदी हलक्या हाताने प्रेस करून एकसारख्या करून घ्यायच्या। असं केल्याने एकसारख्या आकाराच्या नानकटाई तयार होतात। अशाच आपण सर्व नानकटाई तयार करून घ्यायच्या। आणि आता तोपर्यंत आपला पॅन देखील गरम झाला आहे, 5 ते 7 मिनटं झाली आहेत। व्यवस्थित अरेंज करून घेतल्यात आपण। याच्यामध्ये जवळजवळ अर्धा इंचाची गॅप ठेवायची, कारण या नंतर थोड्या पसरतात आणि वरती देखील फुलतात थोड्या। ही प्रोसेस आपल्याला मंद आचेवर फक्त करायची आहे, त्यामुळे प्रत्येक नानकटाईमध्ये थोडी गॅप असणं गरजेचं आहे। आता ही जी प्लेट होती आपण ती त्या पॅनमध्ये ठेवली। मी फ्राय पॅन घेतलेला आहे मोठ्या आकाराचा, त्यामध्ये एक साधारणतः एका वेळी 7 नानकटाई बसतात व्यवस्थित गॅप ठेवून। पाहू शकता या पळीने आपण
दुसरा देखील सेट करून घेणार आहोत. पाहू शकता गॅप आता खूप कमी कमी होत चालली आहे. आता आपण हे झाकण ठेवल्यानंतर 25 मिनटं ठेवायचं. पाहू शकता छान फुलल्यात, त्यातली गॅप देखील कमी झाली आणि त्या पसरल्यात देखील छान. आता आपल्या या नानकटाईचा लॉट तयार आहे. आता आपण दुसऱ्या ठेवलेल्या आहेत, त्या देखील अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायच्या. पाहू शकता आपल्या जवळजवळ 12 ते 15 नानकटाई तयार झालेल्या आहेत आणि आता मी त्या सर्व केलेल्या आहेत. कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब